श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला अस्सल गावरानी हिरव्या टमाट्याची चटणी कशी करायची ते सांगणार आहे. हिरव्या टमाट्याच्या आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे या चटणीचे एक वेगळी चव असते. विटॅमिन सी युक्त असलेल्या हिरव्या टमाट्याची चटणी केवळ चवदार नाही तर आपल्या शरीरासाठी पण चांगली असते. जर तुम्हाला नेहमीच्या भाज्या डाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत चटणी जेवणाची शान वाढवेल. भाजलेले शेंगदाणे आणि लसणाची फोडणी यामुळे या चटणीला जे चव येते ते कशातच नाही. तर चला मी सांगते हिरव्या टमाट्याच्या चटणीला काय काय साहित्य लागते. तर मी 4 टोमॅटो घेतली होती. माझ्याकडे जास्त हिरवी टोमॅटो नव्हती, मी थोडी पिकलेली होती, जशी होती तसली धुवून साफ करून घेतलेली होती. फोडणीसाठी कढीपत्ता पण घेतलेला होता. हिरवी मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी थोडीच घेतलेली होती हिरवी मिरची. कोथिंबीर घेतलेली होती छान धुवून. 1 चम्मच गुळाचे तुकडे घेतलेले होते. उडदाची डाळ घेतलेली होती. जिरा मोहरी घेतली होती. फोडणीसाठी लाल मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले होते. चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि 2 चमचे तेल घेतलेलं होतं. तर बघा आपल्याला हे साहित्य लागणारे आहे. आणि माझ्याकडून लसणाच्या पाकळ्या राहिलेल्या होत्या, लसणाच्या पाकळ्या पण घ्यायच्या. मग मी लगेच हे टोमॅटो चिरून घेतलं आणि मिरचीचे पण देठं काढून चांगलं त्याला हे करून घेतलं तोडून. मग लगेच कढई ठेवलं गॅसवरती. कढई तापली की तेल टाकलं मी 2 चमचे. मग तेल गरम होऊ दिलं. तेल गरम झालं म्हणजे कसं, तेल गरम झाले की मस्त तेलाची चव एक अलगच येते. त्यामुळं छान गरम तेल होऊ दिलं. मग मी घेतले, हे बघा अशी वाफ येऊ लागेल. मग लगेच मी टोमॅटो टाकलं त्यामध्ये. छान आपण जी चिरलेली टोमॅटो होती ते टाकून घ्यायची. छान टोमॅटो टाकून घेतली मी. मग नंतर लगेच हिरवी मिरची पण टाकून घेतली लगे. छान अशी चटचटीत छान. मग लगे त्याला चांगलं परतून घेत होते दोघाला. टोमॅटो आणि हिरवी मिरचीला छान परतून घ्यायचं असं. मग त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या. माझ्या राहिलेल्या होत्या लसणाच्या पाकळ्या दाखवण्यासाठी. लसणाची पाकळी टाकून घ्यायचं, कारण जे लसणामध्ये चव आहे ते कशातच नाही. मग भाजलेले शेंगदाणे पण टाकून घेतलं चांगला. मग सगळ्यांना परतून घेत होते. चांगलं परतून घ्यायचं. जेवढं चांगलं आपलं मिश्रण भाजेल तेवढं आपली चटणी चवीला चवदार. मग लगे नंतर मी जिरे टाकून घेतलं. माझ्या आईने काय केलेलं आहे, जिरा आणि मोहरी मिक्स केलेलं होतं, जिरे अलग नव्हतं. मग ते मिश्रण आहे ते थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे आपलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं वाटण्यासाठी. मग मी इकडे बारीक चिरून घेतलेली होती कोथिंबीर, ते टाकलं त्यावरती, बारीक चिरलेली कोथिंबीर. मग मी जे 1 चम्मच गूळ घेतलेला होता ते टाकला. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. तुम्हाला जशी म्हणजे ज्यांना जास्त मीठ लागते त्यांनी जास्त घ्यायचं, ज्यांना कमी लागते त्यांनी कमी. मग चांगलं मी मिक्स करून घेतलं हे चांगलं. मग घेतलं मिक्सर वाटायला. हे बघा चटणी अशी वाटून घेतली मी. मोठीच घेतलेली होती चटणी वाटून. तुम्हाला बारीक घ्यायची तर बारीक. हे बघा मग मी मिक्सरच्या भांड्यातून एका वाटीमध्ये काढून घेतलं. तर चला आपण आता तडका देऊ चांगला. मग तडक्यासाठी मी जे आधी वापरली होती कढई तेच घेतलं, पण मी आता तूप वापरणार आहे तडक्यासाठी. म्हणजे चव जरा वेगळीच येणार तुपाची. मग तूप गरम होऊ दिलं चांगलं. गरम झाल्यानंतर तूप मी लगेच कढीपत्ता टाकून घेतला आपला छान. मग लाल मिरची टाकलं, जिरा मोहरी टाकलं आणि आपली उडदाची डाळ जे 1 चम्मच घेतली होती मी त्याला चांगलं परतून घेतलं. मग लगेच मी आपलं जे चटणी वाटलेली होती ते टाकून चांगलं परतून घेत होते छान. हे बघा कशी झालेली आहे चटणी. सध्या कसं झालं माझं सांगू का, एका हातात मोबाईल धरून आणि एका हातानं
काम करणं थोडं अवघड आहे. येणार आहे माझं मोबाईलचं स्टँड, लवकरच येईल. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या. मी असंच पुढे जाईन तुमच्या आशीर्वादानं. बघा, छान भाजून घ्यायचं. जे कच्चेपणा आहे ते निघून जाईल. मग काय, आईनं केलेली छान चपाती घेतली, त्यावरती मी जे हिरव्या टमाट्याची चटणी केलेली आहे ते टाकून घेतलं छान. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. काही वाटत असतील, काही हे करा म्हणजे तुम्हाला काही नवीन आयडिया वाटत असतील तर नक्की सांगा. मग काय, खाऊन बघितली